फायब्रोमायल्जिया ही एक कंडिशन जी आहे ती आज बऱ्याचशाच पेशंट्समध्ये कॉमनली आपल्याला बघायला मिळते. तर हे पेशंट्स नेहमी सांगत असतात की मला पाठ दुखते, माझी मान दुखते, ज्यांचा स्वभाव थोडासा राग, चिडचिड अशा करणारा जो काही स्वभाव आहे, तर या स्वभावाचा ह्या आजारावरती खूप जास्त महत्त्वाचा एक इम्पॅक्ट असतो. टेस्टमध्ये आपल्याला काहीही मिळत नाही आणि पेशंट मात्र डॉक्टर्सना सांगत राहतो की मला त्रास होतोय, वेदना होतात. या एक्सरसाइजेसने देखील बराचसाच त्या पेशंट्समध्ये आपल्याला चांगला पॉझिटिव्ह एक परिणाम दिसू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील, संधिवात तज्ञ. तर आज आपण बोलणार आहोत सॉफ्ट टिश्यू रुमॅटिझम या प्रकारच्या वाताबद्दल. तर या वाताला ॲक्च्युली मराठीमध्ये असं काही वर्णन नाही आहे. काही वेळेला पेशंट्सना समजण्यासाठी आम्ही स्नायुगत वात असं म्हणतो. तर सॉफ्ट टिश्यू रुमॅटिझमचाच एक पार्ट असतो, त्याला फायब्रोमायल्जिया असं नाव आहे. तर फायब्रोमायल्जिया ही एक कंडिशन जी आहे ती आज बऱ्याचशाच पेशंट्समध्ये कॉमनली आपल्याला बघायला मिळते. तर यामध्ये बेसिकली त्रास हा असा असतो की वेदना पेशंट्सला नक्की असतात, पण सांध्यांमध्ये वेदना कमी असतात आणि स्नायूंमध्ये त्रास जास्त असतो. तर हे पेशंट्स नेहमी सांगत असतात की मला पाठ दुखते, माझी मान दुखते किंवा काही वेळेला सांधे दुखतात, स्नायू दुखतात, जसं की इथं हाताला इथं असेल किंवा पायाच्या स्नायूंमध्ये जसं की मांडीला त्रास होतो किंवा पिंड्यांमध्ये त्रास आहे. पण अशा पेशंट्सना त्या भागांमध्ये जनरली काही प्रॉब्लेम नसतो, पण अशा पेशंट्सचा मेन इश्यू असतो की हे पेशंट्स थोडेसे अँक्शियस किंवा स्ट्रेस घेण्याची एक टेंडन्सी असणारे किंवा ज्यांचा स्वभाव थोडासा राग, चिडचिड अशा करणारा जो काही स्वभाव आहे, तर या स्वभावाचा ह्या आजारावरती खूप जास्त महत्त्वाचा एक इम्पॅक्ट असतो. तर त्या पेशंट्समध्ये काय राहतं, तर आपला मेंदू जो आहे तो शांत नसतो आणि मेंदू नेहमी चलनात असल्यामुळं किंवा मेंदू कायम ॲक्टिव्ह असल्यामुळं तो आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये हे पेनचे सिग्नल्स पाठवतो आणि अशा सिग्नल्समुळं किंवा अशा या कारणामुळं ह्या वेदना आपल्याला पेशंट्सला दिसतात. पण बऱ्याचदा या पेशंट्सनी टेस्ट, बऱ्याचशा ब्लड टेस्ट असतील किंवा बाकी एक्सरेज असतील, काही केले तर बऱ्यापैकी सगळ्या टेस्टमध्ये नेहमीच नॉर्मल येतात. टेस्टमध्ये आपल्याला काहीही मिळत नाही आणि पेशंट मात्र डॉक्टर्सना सांगत राहतो की मला त्रास होतोय, वेदना होतात. पण याचं जे काही मेन कारण आहे ते सॉफ्ट टिश्यू रुमॅटिझम किंवा फायब्रोमायल्जिया हे असू शकतं. तर या पेशंट्समध्ये आपल्याला जे काही डायग्नोसिस आहे ते बेसिकली क्लिनिकल डायग्नोसिस आहे. जसं मी बऱ्याचशाच बाकीच्याही वातांचं बोललेलो आहे की यामध्ये क्लिनिकल हिस्ट्री सर्वात महत्त्वाची राहते आणि आपल्याला जे एक्झामिनेशन जे आपण करतो की तपासल्यानंतर पेशंट्समध्ये काही विशिष्ट अशा स्पॉट्स असतात की जिथं पेशंट्सला वेदना असतात आणि अशा पेशंट्समध्ये स्ट्रेस, टेन्शन घेण्याची एक टेंडन्सी किंवा पटकन राग येणे, छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणे, तर हे जे काही स्वभाव आहे, तर अशा प्रकारचा स्वभाव ह्या पेशंट्सचा असतो. जनरली हा लेडीजमध्ये थोडासा जास्त कॉमन आहे. काही पुरुष देखील असतात की ज्यांच्यामध्ये हा आपल्याला दिसू शकतो की, पण पुरुषांमध्ये हा थोडासा कमी कॉमन आहे. तर याचे जे काही डायग्नोसिस आहे ते क्लिनिकल डायग्नोसिस आहे. ट्रीटमेंट नंतर बराचसाच फरक पडतो. त्याच्यानंतर मेडिसिन्सच्या सोबत या आजारामध्ये आणखीन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन एक जो काही महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो देखील खूप त्याच्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी खूप चांगला फरक पडू शकतो. यामध्ये मेडिटेशन एक अशी गोष्ट आहे की ज्याचा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी एक महत्त्वाचा त्याच्यात रोल आहे आणि त्या मेडिटेशननी देखील भरपूर फरक पडतो. रेग्युलर एक्सरसाइज असेल आणि कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटीज म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीज, मग त्या मध्ये एक्सरसाइजमध्ये मग कार्डिओ एक्सरसाइज असेल, झुंबा असेल किंवा योगा असेल, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एक्सरसाइजेसचे प्रकार आहेत, तर यामध्ये स्ट्रेस रिलीव्ह होत असतो पेशंट्सचा बऱ्याच प्रमाणात आणि या एक्सरसाइजेसने देखील बराचसाच त्या पेशंट्समध्ये आपल्याला चांगला पॉझिटिव्ह एक परिणाम दिसू शकतो. तर फायब्रोमायल्जियाचे जे काही तुम्हाला आणखीन काही डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली त्याला मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि मॅक्सिमम सगळ्या पेशंट्सना मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. आणि आणखीन या प्रकारचे कोणाला सिम्पटम्स असतील तर डेफिनेटली तुम्ही येऊन भेटू शकता आणि त्या पद्धतीने आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. थँक्यू.